तर ज्या विद्यार्थ्यांनी CETसाठी अर्ज केला होता त्यांचा रिझल्ट साईटवर उपलब्ध झालेला आहे आणि जे डॉक्युमेंट्स तुम्हाला कॅप राऊंडला लागणार आहे, कारण कॅप राऊंड येत्या काही दिवसांमध्ये सुरू होणार आहे आणि जे डॉक्युमेंट्स तुम्हाला कॅप राऊंडसाठी लागणार आहे ते डॉक्युमेंट्स तुम्हाला रेडी करून ठेवायचे आहे। डॉक्युमेंटची जी लिस्ट आहे ही आपल्या यूट्यूब चॅनल उपलब्ध करून दिलेली आहे। त्याची लिंक, त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिलेली आहे। संपूर्ण डॉक्युमेंट्स रेडी करून ठेवा जेणेकरून तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण जाणार नाही। आणि त्यासाठी एक ॲप्लिकेशन फॉर्म लागणार आहे, म्हणजे तुम्ही जेव्हा CETसाठी अर्ज केलेला आहे तर त्यामध्ये एक ॲप्लिकेशन फॉर्म होता, तो ॲप्लिकेशन फॉर्मसुद्धा तुम्हाला यामध्ये लागणार आहे। तर भरपूर विद्यार्थ्यांच्या कमेंट्स आहे की ॲप्लिकेशन फॉर्म डाउनलोड कसा करायचा। तर ॲप्लिकेशन फॉर्म डाउनलोड करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला CETच्या साईटला यायचं आहे। साईट तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे। साईटला या, साईटला आल्यानंतर कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन असं एक ऑप्शन दिलेलं आहे तुम्हाला राईट साईडला, तिथे क्लिक करा। तर साइन इन मध्ये तुम्हाला तुमची ईमेल ID आणि पासवर्ड टाकायचा आहे। ज्या ईमेल ID आणि पासवर्डनी आपण स्कोर कार्ड, आपली हॉल तिकीट डाउनलोड केलेली आहे त्याच ईमेल ID आणि पासवर्डनी आपल्याला आता लॉग इन करायचं आहे। तर सर्वप्रथम लॉग इन करून घ्या। लॉग इन केल्यानंतर तुम्ही तुमच्या प्रोफाईलमध्ये इन्सर्ट होऊन जाणार। इन्सर्ट झाल्यानंतर सर्वप्रथम जे पहिलं ऑप्शन आहे रजिस्ट्रेशनचं, त्या ऑप्शनला आपल्याला क्लिक करायचं आहे। त्या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर तुम्ही यामध्ये चेक करा की BEdसाठी तुम्हाला जे तुम्ही अर्ज केलेला आहे ते ऑप्शन कुठे आहे। तर ते ऑप्शन तुम्हाला मिळाल्यानंतर तुम्हाला इथे इनरोलचं असं ऑप्शन येणार आहे, तर तिथे तुम्हाला क्लिक करायचं आहे। तर BEdच्या ऑप्शनला क्लिक करा। BEdच्या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर तुम्ही एक वेगळ्या पेजला जाणार। रजिस्ट्रेशनच्या डिटेल्स कंप्लीट, पूर्ण ज्या प्रोसेस आहे 9 प्रोसेस आहे ह्या पूर्ण कंप्लीट आहे। प्रिंट ॲप्लिकेशन फॉर्मचं ऑप्शन दिलेलं आहे आणि कंप्लीटचं ऑप्शन दिलं आहे, तिथे तुम्हाला क्लिक करायचं आहे। इथे क्लिक केल्यानंतर आपण आपला फॉर्म डाउनलोड करू शकतो। बघा इथे क्लिक केल्यानंतर प्रिंट ॲप्लिकेशन फॉर्मचं ऑप्शन तुमच्यासमोर उपलब्ध करून दिलेलं आहे, इथे तुम्ही बघू शकता। तर अशा प्रकारे तुम्ही तुमचा फॉर्म डाउनलोड करू शकता। तर बघा यामध्ये संपूर्ण माहिती तुमची उपलब्ध करून दिलेली आहे। प्रिंट ॲप्लिकेशनला क्लिक करा व तुमचा फॉर्म PDF स्वरूपामध्ये सेव्ह करून ठेवा, कारण तुम्हाला हा फॉर्म ॲडमिशनच्या वेळेस लागणार आहे। तर अशा प्रकारे तुम्ही तुमचा जो फॉर्म आहे तो डाउनलोड करू शकता। तर BEd कॅप राऊंडसाठी लागणाऱ्या डॉक्युमेंटची ही लिस्ट आहे, परत या व्हिडिओमध्ये आपण दाखवत आहे जेणेकरून तुम्हाला डॉक्युमेंट्स रेडी करण्यामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण जाणार नाही। यामध्ये तुम्ही सर्व डॉक्युमेंट्स बघू शकता। ॲप्लिकेशन फॉर्म, स्कोर कार्ड, कास्ट सर्टिफिकेट, डोमेसाईल सर्टिफिकेट, नॉन क्रिमिलियर, जर तुम्ही SC ST ओपन कॅन्डिडेट असाल तर तुम्हाला नॉन क्रिमिनल लागणार नाही। आणि त्यानंतर कास्ट व्हॅलिडिटी, तर भरपूर विद्यार्थी विचारत आहे की कास्ट व्हॅलिडिटी ही आम्हाला लागणार आहे का, तर कास्ट व्हॅलिडिटी ही लागणार आहे। सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेसला व्हॅलिडिटी सर्टिफिकेट लागते महाराष्ट्रामध्ये। तर तुम्ही ओपन कॅन्डिडेट EWS सोडून बाकी सर्व ज्या कास्ट आहे त्यांना कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट लागणार आहे। जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही अप्लाय करू शकता। जर तुम्हाला कन्फर्म करून घ्यायचं असेल तर तुमच्या आजूबाजूला जिथे BEd कॉलेज आहे तिथे तुम्ही व्हिजिट करा आणि एकदा कन्फर्म करा की तुम्हाला डॉक्युमेंट्स लागणार आहे का, कारण वेळेवर तुम्हाला धावपळ होणार आणि तुमची ॲडमिशनसुद्धा कॅन्सल होऊ शकते। तर तुम्ही आता थोडी धावपळ करू शकता आणि हे डॉक्युमेंट्स रेडी करू शकता। डॉक्युमेंट्स रेडी करायला खूप हार्ड नाही आहे। व्हॅलिडिटी सर्टिफिकेटसाठी तुम्ही अप्लाय करू शकता, वेळ लागला तरी चालते। स्टार्टिंगची प्रोसेस तुम्ही तुमच्या रिसिप्टवर करू शकता आणि ॲडमिशनपर्यंत तुमची व्हॅलिडिटी येऊ शकते। तर व्हॅलिडिटी हे इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स आहे, तुम्ही कॉलेजला इन्फॉर्म करून एकदा कॉन्टॅक्ट करून विचारू शकता। त्यानंतर तुम्हाला SSC मार्कशीट, SSC मार्कशीट, त्यानंतर डिग्री मार्कशीट आणि डिग्रीच्या मार्कशीटा संपूर्ण सेमिस्टर वाईज असेल तर पूर्ण 6 मार्कशीटा, 4 वर्षाचा कोर्स असेल तर 8 मार्कशीट आणि PG केली असेल तर PGच्या सुद्धा पूर्ण मार्कशीट। TC लास्ट एज्युकेशन सोडल्याचा म्हणजे शाळा सोडल्याचा दाखला आपण जे मराठीमध्ये म्हणतो, TC सुद्धा लागणार आहे। ट्रान्सफर सर्टिफिकेट, आधार कार्ड आणि रिझर्वेशन, जर तुमच्याकडे एक सर्व्हिसमॅन, ऑर्फन, डिसेबिलिटी या प्रकारे जर रिझर्वेशन असेल तर तुम्ही ते देऊ शकता। तर अशा प्रकारे डॉक्युमेंटची लिस्ट आहे। परत या व्हिडिओमध्ये सांगण्याचं तात्पर्य हेच की भरपूर विद्यार्थ्यांकडे डॉक्युमेंट्स नाही आहे, कारण भरपूर विद्यार्थी आर्ट फील्डमधून आहे, BA BCom केलेला आहे, त्यांना व्हॅलिडिटी मिळत नसते। तर ते आता BEdच्या CETच्या फॉर्मवर व्हॅलिडिटी काढू शकते। तुम्ही व्हॅलिडिटीचा फॉर्म भरून व्हॅलिडिटी काढू शकता। तर BEdसाठी हे सर्व गोष्टी इम्पॉर्टंट आहे आणि याबद्दल जेही पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून BEdच्या सर्व अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजे।